नमस्कार. मी राजेश भावसार, डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्रात प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी काम करतो. डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र हे 2002 या वर्षापासून नंदुरबारच्या कोळद्या या गावामध्ये सुरू आहे. डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्राचं 50 एकरचं एकूण प्रक्षेत्र आहे आणि या 50 एकरच्या प्रक्षेत्रावरती नंदुरबार जिल्ह्यात जेवढी पिकं घेतली जातात त्या सगळ्या पिकांची कमी अधिक प्रमाणामध्ये लागवड या ठिकाणी केली जात असते. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना शेतीची भाषा सहज समजते आणि म्हणून सगळ्या प्लॉटचं नियोजन करताना, सगळ्या 50 एकरचं नियोजन करताना प्रत्येक प्लॉट हा 1 एकरचा घेतलेला आहे आणि याची पिकाची निवड करताना जिल्ह्यात जेवढी पिकं घेतली जातात तेवढी सगळी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. फक्त एक ऊस आणि केळी हे ज्याला पाणी जास्त मोठ्या प्रमाणात लागतं तेच पिकं या ठिकाणी घेतली गेलेली नाहीत. या वर्षाचा पीक व्यवस्थापनामध्ये नंदुरबार जिल्ह्यातलं जे मुख्य पीक आहे, कपाशी आहे, पपई आहे, ज्वारी आहे, हे सगळी पिकं घेत असताना जी कमी अधिक प्रमाणात घेतली जातात त्यासुद्धा पिकांची या ठिकाणी लागवड केलेली होती. मगाशी जो नकाशा या ठिकाणी दिसतोय त्यामध्ये जर पाहिलं तर ह्या वर्षाचं पपई, सोयाबीन, कापूस, तूर, पांढरा कोहळा, शेवगा हाय डेन्सिटी प्लांटिंग शेवगाची या ठिकाणी केलेली आहे. पेरूची सुद्धा हाय डेन्सिटी प्लॅनिंग केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचं चाऱ्याचा एक ब्लॉक केलेला आहे ज्याच्यामध्ये दशरथ आहे, स्टायलो आहे, गुणवंत आहे, मार्वेल आहे, तुती आहे, काही झाडवर्गीय चारा यांची सगळ्यांची लागवड या ठिकाणी केलेली. तसेच नैसर्गिक फार्मिंग आणि सेंद्रिय लागवडी अंतर्गत एक्झॉटिक भाजीपाल्याची सगळी लागवड एक प्रकारचं म्युझियम या ठिकाणी केलं की ज्याच्यामध्ये ब्रोकोली आहे, लाल पत्ताकोबी आहे, नवलकोल आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी लागवड केलेली. तसेच या पिकांचं व्यवस्थापन करताना दरवर्षाला क्रॉप रोटेशननुसार या वर्षी ज्या ठिकाणी ते पीक लागवड केलेली त्या जागेवरती दुसऱ्या वर्षाला म्हणजे एकदलवर्गीय पिकावरती द्विदलवर्गीय जेणेकरून जमिनीचं भरण पोषण त्याच्यात होईल आणि जमिनीसुद्धा उत्पन्न देण्यासाठी चांगल्या तयार राहतील अशा प्रकारचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. हे सगळं पाहण्यासाठी आपण या प्रक्षेत्रावरती पाहू शकतो. ब गटाच्या रचना करताना कोरडवाहू फळझाड जी त्याची 5 एकरवरती लागवड केली ज्याच्यामध्ये सीताफळ आहे, पेरू आहे, आवळा आहे, बोर आहे, जेणेकरून ज्यांना उन्हाळ्यामध्ये खूप पाण्याची गरज नसते ते सगळी पिकं सुप्तावस्थेत जातात आणि पाऊस आल्यानंतर पुन्हा ते उत्पन्न द्यायला उपयुक्त ठरतात. अशा प्रकारच्या सगळ्या फळझाडांची लागवड करून घेतली.